नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आत्ताचा जो व्हिडिओ आहे सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी जरूर ऐका. RT-वाल्यांनी तर तुम्ही जरूरच ऐका. तुम्ही जर पापी आहेसा, झोल करणारे आहेसा, पैसे खात असा, हे सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यात काय आता काय कुणाला बोलायची काही गरज बी नाही. परंतु रिक्षाचं भाडं वाढलं आहे का? वाढलं आहे. MMRTनं ठराव घेतला आहे का? घेतला आहे. ठरावाला अंतिम मंजुरी दिली आहे का? बिलकुल नाही. मीटर कॅलिब्रेशनचे दर ठरवलेत का? बिलकुल नाही. पण ह्यांनी एक डाव खेळलेला आहे. नवीन गाड्यांना कंपनीवाल्यांनी, मीटर बनवणाऱ्या कंपनीवाल्यांनी 26 रुपये मीटरमध्ये केलेले आहे आणि आता ह्या गाड्या अडकले. जर तुमची अंमलबजावणीचे आदेश नाही तर तुम्हाला ती गाडीही पास करता येणार नाही. आणि जर कुठल्या अधिकाऱ्यानं ती गाडी पास केली तर एका सेक्शनचे, म्हणजे ज्या इन्स्पेक्टरनं गाडी पास केली, गाडी बघितली, त्याची नोकरी जाणार, अडचणीत येणार. ज्यानं अप्रुव्हल दिलं तो अडचणीत येणार. चौकशी होणार, करायलाच लावायची एकदा ह्यांची चौकशी, काय व्हायचे होऊन द्या. आणि ज्यानं पुन्हा नंबर दिला त्याचीही चौकशी होणार. तो क्लार्क असून द्या, डेप्युटी असून द्या, नाही कोण बी असून द्या, हे पैसे खाऊन झोल करणारी मंडळी आहेत. अप्पर परिवहन आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत. 29 तारखेला इलेक्ट्रॉनिक आपापल्या विभागातील मीटरवाल्यांच्या वगैरे बैठका घ्या. अजून एकाही RTOनं घेतलेलं नाही, बोरली RTOनं घेतलेलं नाही, अंधेरी RTOनं घेतलेलं नाही. कारण हे झोल करण्यासाठी हे आदेश पाळत नाहीत आणि बेकायदेशीर पाळून गुरु लोक आणखीन हे लफडा करतात. आता नवीन गाड्यांना जी मीटर आलेली आहेत म्हणजे ह्यांनी फूस लावलेली आहे, RTOवाल्यांनी फूस लावलेली आहे ह्याच्यात घोळ घालण्यासाठी. पण जर चुकून जरी 26च्या मीटरवरची गाडी पास झाली, नंबर दिला, तरी त्या चौकशी होणारच आहे. करायलाच लावायचं आहे, ह्यांना सोडायचं नाही. कारण शासनानं साईटवरती मीटर टाकलेलं आहे. परंतु अंमलबजावणीची कुठलीही तारीख ठरलेली नाही, हे मात्र कुणीही विसरू नका. आणि अंमलबजावणीची तारीख ठरल्याशिवाय मीटरनं भाडं घेता येणार नाही. जरी शासनाच्या साईटवरती कार्ड असेल तरी प्रवाशांनी सुद्धा काही देण्याचं गरज नाही. त्या रिक्षावाल्यांना दाखवून द्या, नाही तर कुणी दाखवून द्या. ही RTOवाल्यांची संपूर्ण गलती आहे. झोल करण्यासाठी ह्यांनी हा लफडा केलेला आहे. आणि चौकशी तर होणार, ह्याच्यात जाऊन द्यात. इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारीच जाणार आहेत, होऊन द्यात सस्पेंड. कारण हे कायमचे लाचच खात असतात आणि मीटरच्या दणक्यात हे चांगले घावलेले आहेत. आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा. रिक्षा टॅक्सीवाले ज्यांच्या मीटरमध्ये जर केले असतील आणि मग त्यांनी तुमच्या गुरुला सांगा ना, गुरु म्हणलाय ना पास करून देतो, गुरुला सांगायचं, बाबा माझ्या मीटरचा काय लफडा आहे, निस्तर तुझं तू, मी बँकेचा हप्ता भरणार नाही. जोपर्यंत माझ्या गाडीचं मीटर पास होत नाही, माझी गाडी धंद्यावर जात नाही, तोपर्यंत मला व्याजबीज मी काय भरणार नाही, तुझ्या पदरचा भर हप्ता. कारण हे RTO अधिकारी गुरु लोक झोल करतात. आणि हे भाडं वाढलेलं मुख्यमंत्र्यांनाही माहिती नाही. आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केली, आता माहिती पडेल. त्यांचा झोल RTOवाल्यांचा सगळा माहिती पडणार आहे. आता मीडिया ट्रायल झालेली आहे. भाडं ज्या वेळेला मुख्यमंत्री मंजुरी देतील त्यावेळी मीडिया ट्रायल ह्यांची पण आणखीन होईल, RTOवाल्यांची. कुठं नव्हतं तुझा त्यांची जाणार आहे आणि ठेवायची बी नाही. कारण हे पैसे खाण्यासाठी असतात. हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. मीटरचं भाडं वाढलं आहे का? वाढलं आहे. MMRTनं ठरावाला मंजुरी दिली आहे का? दिली आहे. अंतिम मंजुरी दिली आहे का? बिलकुल नाही. RTOवाल्यांना इलेक्ट्रॉनिक मीटरच्या बैठकी घ्यायला सांगितले. अधिकृत बैठकी घेतल्यात का? आहेत का त्यांच्याकडे मिनिट? आम्ही ह्या जो सीलचे एवढे पैसे घेणार म्हणून. रेटो सील हे रिक्षाला 3 आहेत आणि हे कुठं लावायचे हेच RTOनं अजून माहिती नाही. त्याला पंच करावा लागतो, सील असतं आणि सील मारावं लागतं. 2 त्या तारा असणार आणि त्याला पुढं मीटरच्या साईडला पंच असतो, पंच. आणि तो RTO अधिकाऱ्यानं सील करायचं असते. आणि RTOवाल्यानं सील केलं की त्या मीटरवाल्याला सुद्धा RTOच्या परवानगीशिवाय सील खोलता येत नाही. आणि ही ह्यांची हप्तेगिरी, मक्तेगिरी ह्यांची चालू आहे. भाडं करतायत. आणि चुकी ही संपूर्ण RTOवाल्यांची आहे. आणि आता प्रत्येकानं कात्रीत पकडायचं आहे, ह्यांना सोडायचं नाही. कुणीसुद्धा RTOवाल्यांना सोडायचं नाही. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करायचा शेअर. ज्या अधिकाऱ्याची मीटरच्या पावतीवरती सही शिक्का खावल तो कामाला लागला पाहिजे. अरे कॅबिनमध्ये बसतात, बाहेर येतात, गाड्या बघतात, ह्यांना सांगता येत नाही बाबा आम्हाला आदेशाची अंमलबजावणी. गुरु काय बी सांगते. कल मीटिंग आहे, परसों मीटिंग. काय मीटिंग आहे?
अभी MMRT की बैठक साल में 4 लगती है, हाँ, 3-3 महीने के बाद। अभी ये RTO वाले का काम है कि ये निर्णय को आगे करने के लिए मीटर वाले की बैठक लेना और बैठक का मिनट भी प्रकाशित करना। अभी तक कुछ भी किया नहीं। यही तो खाली इनके लपड़े का पैसा का, ये लोग समझते थे अभी 5.5-6 लाख गाड़ी पास करना है, लेने दो। मीटर वाला बोलते हैं हम 1000 रुपये लेगा, तुम कितना भी ले लो, जब सरकार पैसा बोलेगी उतना ही लेना है तुमको। वो भी तुम्हारा दुकान का लाइसेंस बिसन सब ठीक है क्या नहीं देखा जाएगी, नहीं होएगी तो सरकार कार्रवाई करेगी ना, जो करने का है वो सरकार करेगी। खाली यही लोग का बोम्बा बोम है। और RTO वाली लोचे में ही आ गए है। और अभी कोई नया गाड़ी का मीटर आ गया है, वो कंपनी वाले ने लपड़ा किया है, जिसने गाड़ी बेचा है वो देखेगा ना। सभी रिक्शा वालों ध्यान में रख दीजिए। धन्यवाद। मूछ वाले मोकाशी यूट्यूब देखिए, लाइक करिए, शेयर करिए, सब्सक्राइब करिए। धन्यवाद।